चला प्लीज मॅचला सुरुवात करा. द्रोणा एरोज वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. अगदी थोड्या वेळात मॅचला सुरुवात होईल. एक अतिशय सुंदर पद्धतीची आणि भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2025 वर्ष 7वे. आजचा पहिला सामना होणार आहे तो चव्हाण सुपर किंग वर्सेस द्रोण ॲरंज यांच्यामध्ये. द्रोण ॲरंज यांनी टॉस जिंकलेला आहे. निर्णय अजून त्यांनी कळवलेला नाही आहे. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2025 यासाठी जे प्रथम पारितोषिक आलेलं आहे ते श्री महेश वडावकर सर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 9,999 के ग्रुपचे श्री करीमभाई अमलानी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच तृतीय पारितोषिक 7,777 श्री राहुल पाटील टेंबोडे समाजसेवक यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. P4चे ऑनर आहेत ते. तसेच चतुर्थ पारितोषिक 5,555 श्री अंकुश चव्हाण साहेब क्रिस्टल पार्क येथील रहिवासी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच जे आपण ट्रॉफी बघतात ते प्रथम द्वितीय तृतीय ट्रॉफी श्री तन्मय संखे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तसेच चतुर्थ ट्रॉफी आहे ते आपले क्रिस्टल पार्कमधील श्री कल्पेश आगाव समाजसेवक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी अमित म्हात्रे गोपी संखे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. तसेच जे आज आपण मेडल बघतात ते विलास काका यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आपण जे रोज 2 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बघतोय ते आपले P5 मधील हर्षित वरयाणी यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या सामन्यांसाठी जे आर्थिक हातभार लागलेला आहे त्यामध्ये राधा जितेंद्र पामाळे नगरसेविका पालघर नगर परिषद, तसेच श्री भावानंद संखे नगरसेवक पालघर नगर परिषद यांचा हातभार लागलेला आहे. या सर्वांचे क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग क्रीडा समिती खूप खूप आभार मानते. द्रोणा ॲरंज यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आपल्याला आज सामने 6 वाजता चालू करायचे होते. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे का कधी नव्हे तो एवढा उशीर झालेला आहे. सेकंड डे पहिल्या दिवशी आपण समजू शकतो, पण दुसऱ्या दिवशी आपला 6 वाजता सामने चालू होतात. द्रोण ॲरंज संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. चला फील्ड अरेंज करून घ्या. जो तुम्ही निर्णय घेतला त्यावरती आपण आता सुरुवात करणार आहोत. आज होळी आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या होळीच्या शुभक्षणांनी तुमची सारी स्वप्न साकार होत हीच आई भवानी चरणी प्रार्थना. करूया आजच्या दुसऱ्या रजनीला सुरुवात. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. एक अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलग 7 पर्वामध्ये ही स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, अंतिम रजनी या स्पर्धेची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासी वडिलांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्यासोबत जोडतोय समालोचन कक्षामधून. CPL 7वा एडिशन या स्पर्धेचा आणि पहिला मॅच. एका बाजूला CSK आणि एका बाजूला द्रोण ॲरंज यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या रजनीतला हा पहिला मॅच. फलंदाज 2 दाखल होतील. कालच्या दिवसात प्रफुल्ल गावड यांनी थैमान घातलं होतं. धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली होती. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आमचे कॅमेरामॅन आम्हाला बघायला मिळत आहेत अभिषेक यादव. तदनंतर लाईव्ह ऑपरेट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात मुन्ना जयस्वाल आणि पंच देखील पोहोचतील. तदनंतर मृण्मय ठाकूर, मृण्मय मोरे आमचे गुणलेखक. आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचली. कल्पेश आघाव यांना पण पाहतात या स्पर्धेचे प्रायोजक. खूप छान पद्धतीनं या स्पर्धेला शोभा देत असताना अनेक चिमुकले खेळाडू देखील आहेत, अनेक बुजुर्ग खेळाडू आहेत, तर काही यंग टॅलेंट युवा उभरते देखील आहेत. फील्ड अरेंज करून घ्या. 2 फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी राहील. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत आम्हाला इथे नावं पोहोचवणं खूप गरजेची भूमिका असेल.
आज दुसऱ्या दिवसामधला पहिला मॅच, दोन फलंदाज एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला खेळ करताना बघायला मिळतील. चला, बॅट्स जर कुठे असतील तर त्या बॅट्स अवेलेबल करा डगआउटमध्ये. दुसऱ्या रजनीला सुरुवात आणि अत्यंत महत्त्वाचा सामना. कालच्या दिवसात ज्यांनी धावांचं थैमान टाकलं ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रफुल्ल गावड. आणि एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कशमकश द्वंद्व सामन्याला सुरुवात. एक जबरदस्त पद्धतीची स्पर्धा आणि दुसऱ्या रजनीतला खूप महत्त्वाचा सामना. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोज. प्रफुल्ल गावड यांच्यासाठी पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्यानं इथे आपण पाहू शकाल धावफलकाला इथे सुरुवात होईल. एक सुंदर पद्धतीनं या स्पर्धेचं आज हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. सलग 2 रजनींमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती एक आली आणि आज होळीचं शुभ औचित्य साधून ह्या स्पर्धेचं आपण पाहतायत खूप सुंदर असं आयोजन, नियोजन, चांगलं क्रिकेट. एका बाजूला प्रफुल्ल गावड असतील तर त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी तेच पाहायला मिळतं. खूप सुंदर पद्धतीनं बॉलला स्टिअर केलं. अगदी सिंगलनं धावफलकाला सुरुवात झाली. 2 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पुलर लेनचा बॉल होता, त्याला वेल लेप केला आणि चिली चॅम्पियन संघाचे संघ मालक स्वतः सुमित भाऊ आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगलं पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. रनआउटची संधी होती परंतु वॉर रूममध्ये पंचांना वॉर रूममध्ये निमंत्रण दिले की निश्चित स्वरूपात काय झालंय, दूध का दूध पाणी का पाणी हे बघायला मिळेल. आधुनिक काळात आपण आहोत, ज्या अनुषंगानं काय होईल तिथे समीकरण, डिसिजन या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. OUT आउट. फलंदाज इथे बाद होत असताना स्टम्प्सला बॉल. रिप्ले आपण पाहू शकाल बघा, अगदी शेवटच्या क्षणाला रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि इथे बॅट ज्या वेळेला स्लाइड झाली नाही आणि त्या अनुषंगानं फलंदाज इथे बाद आहेत. प्रफुल्ल गावड अगदी शांत पद्धतीनं पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे अनेक वर्ष त्यांनी पाहिलं या क्रिकेट खेळामध्ये. भूषण चौधरी नॉन स्ट्रायकिंग एंडला, कल्पेश आगाव आहेत आमच्या समवेत. या पुढील सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. भूषण चौधरी आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्यासाठी हाई बॉल. कौस्तुभ राऊत नवीन फलंदाज दाखल झालेत. चेंडूंचा खेळ 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 3 रन. एक बॉल ज्यामध्ये वाईट देखील आपल्याला बघायला मिळाला होता.
4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 3 आहेत. आजच्या दिवसात आपण पाहू शकाल फटका केलाय फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साह्यानं. बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार आणि या षटकारला इथे अनिवार्य बंधन. फलंदाज बाद गॉन. शेवटचा बॉल आणि यावेळेला शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल सध्या धावांची गती जर तपासून पाहिली तर षटक क्रमांक 1चा खेळ संपल्यानंतर धावगती 4 वरती जाऊन पोहोचते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. सुरुवात जी असायला हवी होती ती सुरुवात योग्य रीतीने मिळाली आणि त्याची गरज देखील होती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले ते म्हणजे जावेद शेख आणि लेग स्पिनचा तिखट मारा ही त्यांची स्वाभाविक ओळख. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेट परिपटलावरती. नो बॉल कौस्तुभ राऊत यांच्यासाठी हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला आणि इथे पंचांकडे मागणी केली. पंचांनी इथे नॉट आऊट घोषित केलं. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सुमित चिले आहेत आणि ते दर्शवत आहेत नो बॉल. फलकावरती धावसंख्या 6. पुन्हा एकदा आपण पाहताय नो बॉल राहिला आणि समोरच्या दिशेनं अगदी ॲज अन स्विफ्ट ॲज अन आरो बाणाच्या वेगाप्रमाणे बॉल समोर खेळून काढला आणि जिथे चौकार परिप्राप्त केला. चांगला स्ट्रोक बघा समोरच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला फंबल झाले आणि त्याचं भुगतान 4 धावेने तुम्हाला इथे भोगावं लागलं. 2 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा. जरी प्रफुल्ल गावड बाद झाले असले तरी देखील कौस्तुभ सांगतात की मैं हूं ना. सॉफ्ट हँड सार्थक चिले यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं खूप चांगलं छत्रपती छावा जो चित्रपट आला त्याचे सर्व काही कविता आपल्याला ऐकवल्या. सलग कौस्तुभ राऊत यांच्या बॅटमधनं चांगली हिटिंग जी असायला देखील हवी आहे आणि ती हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने या बॉलला समोरच्या दिशेने खेळलं. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावा. 15 ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 15 आहेत. या वळला गिलिया बिखर गई आणि जावेद शेख सांगतील की 2 चौकार तुम्ही खेळले असतील परंतु तदनंतर पुढचा बॉल तुमच्यासाठी अनप्लेएबल, क्लास, अद्वितीय, अप्रतिम अशी आपल्याला पाहायला मिळते जी गोलंदाजी हाताळली. नवीन फलंदाज प्रशांत दाखल झालेत. या वेळेला प्रशांत आले आणि प्रशांत गेले. जास्त वेळ नाही त्यांना देखील थांबता आलं. जिथे आपण पाहू शकाल फलंदाज बाद होताना गॉन. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 15 आहेत आणि 4 गडी बाद झालेत. आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. मिहीर. या वेळेला काय फटका केला. क्रॅकिंग स्ट्रोक अमित यांच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पार. दमदार चौकार आणि या 4 धाव्यांना धावफलक अगदी झपाट्यानं वाढतंय. मिहीर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी कमी वयामध्ये क्रिकेट परिपटलावरती खूप चांगलं चर्चेत आहे. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे खेळाडू मिहीर दाखल झालेत. प्रफुल्ल गावड एका बाजूने त्यांना गायडन्स देतील कुठल्या पद्धतीने खेळ करायला हवा. अनुभवाचे पाळे देत असताना 3रं षटक चालू आहे. धावसंख्या फलकावरती 20. आज होळीचा दिवस आणि होळी सेलिब्रेट इथे देखील होतं. एक क्रिस्टल पार्क म्हटलं की सर्व सण आणि सर्व सण इथे साजरे होतात असा हा क्रिस्टल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलं तर बॅटवरती बॉलला जरूर कनेक्ट केलं. नो बॉल आलाय.
नो बॉल न धावसंख्या फलकावरती 21. इथून 10 बॉल आहेत. गोलंदाज पुलरलेनचा बॉल होता. चेंडू आणि फळीचा संपर्क करता आला नाही. जिथे जर आपण पाहिलं तर धावफलक 21 वरती स्थिर आहे. पुढचा बॉल फटका खेळलाय समोर. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला फील्ड करतील. चांगलं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. ते असायला देखील हवं होतं आणि तेच पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आदरणीय सन्माननीय महेश वडावकर सर इथे मात्र आलेत. त्यांचं मात्र आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्षचं हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहतोय 11,111 रुपयाचं पहिलं पारितोषिक. आणि सरांना विनंती करेन की सर आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या क्रिस्टल पार्क नगरीमध्ये आम्ही करतोय सहर्षचं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय महेश वडावकर सरांचं इथे स्वागत. कल्पेश आघाव आणि प्रफुल्ल गावड साहेब सरांना इथे घेऊन येत असताना आणि महेश वडावकर सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. तुमच्या पदस्पर्शांनी धन्य झाली ही स्पर्धा. आगतम स्वागतम सुस्वागतम. महेश वडावकर सर तुमचं सहर्षचं हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेळ कोणासाठी नसतो तो वेळ काढावा लागतो आणि अगदी वेळात वेळ काढून महेश वडावकर सर आले आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर स्वरूपात बघायला मिळते आपल्याला. ज्यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाची भरीव क्रीडा देणगी. सरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कल्पेश आगाव असतील आणि महेश वडावकर सर एका बाजूला युवा एका बाजूला एक्सपिरियन्स परंतु चांगले मैत्रीपूर्ण संबंध. आणि इथे फलंदाज बाद असतील. तिसऱ्या पंचांची दखल घेतली आणि तिसऱ्या पंचांनी दर्शवलं की धावफलक आता सध्या जाऊन पोहोचतंय 25 या धावफलकावरती. 4 गडी बाद झालेत. शेवटचं 5 गडी बाद झालेत. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकातला एक अतिशय सुंदर आणि दैखना दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीतला पहिला मॅच. अमित पाटील देखील बाद झालेत. 4 बॉल बाकी आहेत. ऑल राईट. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहताय चेंडू आणि फळीचा संपर्क व्यवस्थित साधता आला नाही. ज्या अनुषंगाने आता इथे डॉट बॉलवरती डॉट बॉल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती गती जर आपण तपासून पाहिली इथे 22 नाही. त्या अनुषंगाने डॉट बॉल असेल. महेश वडावकर सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिकाचं आर्थिक सहाय्य क्रीडा देणगी देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. अगदी त्यातलंच आमचं आदरणीय व्यक्तिमत्व महेश वडावकर सरांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्षचं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 धावा. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी राहणार आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. धावफलक थोडंसं शांत झालं. ज्या वेळेला प्रफुल्ल गावड लवकर बाद झाले, कौस्तुभ राऊत बाद झाले, तदनंतर धावांचा वेग हा वाढला नाही. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती डाऊन द ग्राउंड खेळलाय बॉल. सीमारेषा पलीकडे फलंदाज इथे बाद होत आहेत. पुढील होणारा सामना आणि पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस महेश वडावकर सरांच्या शुभ हस्ते होईल आणि 2 कर्णधार तिथे असतील. साहेब देखील इथे पोहोचलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस देखील करणार आहोत. एक महत्त्वाचा सामना असेल आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि ज्यामध्ये महेश वडावकर साहेब आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस इथे करणार आहोत. एकंदरीत जर आपण तपासून पाहिलं तर दुसऱ्या दिवसातलं शेड्यूल तपासून पाहिलं जिथे जिंकण्यासाठी
25 धावा धावफलकावरती आहेत. आज डे 2चा पाटील पलटण आणि एका बाजूला चिले चॅम्पियन्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण या टॉससाठी पाटील पलटण आणि एका बाजूला चिले चॅम्पियन्स, जिथे सन्माननीय व्यक्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, महेश वडावकर सर, आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉइन स्पिन होईल आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होताना आपल्याला 2 कर्णधार बघायला मिळतील. प्लीज वेळ न घेता दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या चिले चॅम्पियन्स आणि पाटील पलटण. 25 एका बाजूला श्लोक आहेत, श्लोक प्रफुल्ल गावड, तर एका बाजूला प्रफुल्ल गावड. आपल्या पप्पांच्या विरोधात आता हा क्रिकेटचा सामना इथे आजमावतील. लेकिन बाप बाप होत आहे असं म्हटलं जातं प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि प्रफुल्ल गावड आहेत आणि त्यांचे चिरंजीव श्लोक गावड आपल्याला पाहायला मिळतात दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला 2 कर्णधार टॉससाठी या. दुर्वास, पाटील फलटण आणि चिले चॅम्पियन्स, दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय, जिथे महेश वडावकर सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस कॉइन स्पिन होईल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आर्थिक सहाय्य 11,111 रुपये, आणि त्यांच्या समवेत चेतन पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. चला 2 कर्णधार आलेत. महेश वडावकर सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ऑल राईट. आणि इथे कॉइन स्पिन करण्याकरिता आमचे सन्माननीय व्यक्ती महेश वडावकर सर, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक हेड अँड टेल नाण्याच्या 2 बाजू दुर्वास असतील एका बाजूला, आणि एका बाजूला आपण पाहतात प्रथमेश. कॉइन स्पिन होतोय. मॅचला देखील सुरुवात. प्रफुल्ल गावड आहेत एका बाजूला आणि त्यांचे चिरंजीव श्लोक गावड यांना देखील आपण पाहतात. बाप वर्सेस बेटा, लेकिन बाप बाप होत आहे असं म्हटलं जातं. वा, पहिलाच बॉलला भरपूर फिरवलं आणि तिथून श्लोक सांगतोय की पप्पा मला स्ट्राईक मिळू दे, मग मी तुमच्या विरोधात चौकार खेळेन. पाटील फलटण वॉन दी टॉस. पुन्हा एकदा क्या बात आहे, अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी प्रफुल्ल गावड. सर्वाधिक विकेट देखील यांच्या नावी राहिले असतील या स्पर्धेमध्ये. धावा देखील ज्यांनी उत्तुंग खेळल्या आणि CSK संघाचे ट्रम्प कार्ड राहिलेत सध्या. नवीन फलंदाज ब्रँड ऑफ नांदगाव, अर्थात आपण पाहू शकाल भावेश पाटील. इथे मॅचला देखील खऱ्या अर्थानं आपण पाहतात सुरुवात होते दुसऱ्या डावाला. दुसऱ्या डावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचं घमासान आपल्याला बघायला मिळतं. कोण पडणार कोणावर भारी, येणाऱ्या काळात मी म्हणेन प्रफुल्ल गावड यांनी तर पहिले 2 बॉल अनप्लेएबल अनबिटन.
पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती 6. कौस्तुभ आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. श्लोक यांचा फटका चांगला बघायला मिळाला. मुख्य व्यासपीठावरती जर आपण तपासून पाहिलं तर महेश वडावकर सर आहेत आणि या सामन्यानंतर त्यांचा भव्य स्वागत सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेला 11,111 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आजच्या जमान्यामध्ये कुणी 10 रुपये देखील उधारीवरती देत नाही, परंतु एक मन मोठं म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं आणि अगदी त्यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. पुन्हा एकदा श्लोकनं चांगला फटका केलाय. धावसंख्या फलकावरती 2 फ्लाय होत आहेत का? सिंगल आहे की डबल आहे? सिंगल आहे. ऑल राईट. धावसंख्या फलकावरती 9. आता इक्वेशन आहे 15 बॉल आणि 16 यांची गरज. प्रफुल्ल गावड यांचं षटक अगदी आराम के साथ खेळून काढलं दोन्ही फलंदाजांनी आणि असायला देखील हवं. एका चांगल्या गोलंदाजाला तुम्ही सन्मान कसा देता? पुढचा बॉल यावेळेला पंचांच्या दोन्ही यात समांतर रेषेत कौस्तुभ राऊत, ब्रँड ऑफ केळवे. आणि केळवं म्हटलं की क्रिकेटचे रथी महारथी. मागेच 40+ स्पर्धेमध्ये देखील चांगले क्रिकेट दाखवलं यांनी. हाफ ट्रॅकरचा बॉलला केलंय. प्रफुल्ल गावड यांचा काय थ्रो राहिला, जसा पकडला तसा अगदी रवींद्र जडेजा स्टाईलनं अतिशय सुंदर पद्धतीनं फेकी देखील आली. श्लोक पुढचा बॉल. कोलवटपाचा बॉलला खेळायचा प्रयत्न आलाय. डॉट बॉल. ज्या वेळेला डॉट बॉल येणार त्या वेळेला प्रेशर येणार आणि प्रेशरच्या काळामध्ये काही जण निखरतात तर काही जण बिखरतात. काय स्ट्रोक खेळला, स्क्वेअर ऑफ द विकेटनं जबरदस्त फटका. पायावरती बॉल पडलाय, ज्या अनुषंगाने फिल्डरच्या सिंगलच मिळणार. या सिंगलच्या सहाय्यानं आता 12 बॉल आहेत आणि 15ची गरज. षटक संपलंय. 1 मिनिट. षटक संपलेलं आहे बघा. पहिला बॉल जर आपण पाहिला सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल सिंगल, तदनंतर वाईड, सिंगल, डॉट आणि सिंगल. षटक संपलंय. ऑल राईट. इथे आमचे गुणलेखक मृण्मय मोरे आणि मुन्ना जयस्वाल खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेटर चुकेल परंतु हे 2 नाही, अशी त्यांची एक वेगळी ओळख आहे. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये अगदी चतुर, चलाक, चाणाक्ष. 12 बॉल 13ची गरज. 12 बॉल आहेत 13ची गरज. एका बाजूला श्लोक गावड आहेत. प्रफुल्ल गावड फील्डला सेटअप करतायत. अवघ्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि तदनंतर भव्य व्यासपीठावरती भव्य स्वागत. एक सन्मान्य व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. महेश वडावकर सर आलेले आहेत आणि त्यांचं या क्रिस्टल पार्क नगरीमध्ये संध्याकाळच्या आणि अंतिम रजनीमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. यावेळेला जर आपण पाहिला फटका चांगला खेळलाय अतिशय सुंदर पद्धतीनं. थोडंसं प्रफुल्ल गावड स्ट्रेसमध्ये राहतील. ज्या वेळेला श्लोक बॅटिंग करतात चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी त्यांची चालू आहे. गोलंदाज तयार. 11 बॉल आणि आता 12ची गरज. या वेळेला आपण पाहतायत क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. कव्हर रिझनला मात्र फटका खेळला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत डीजे ऑपरेटर टेंबोडा म्हटलं की आशू यांचं नाव अगदी खूप वेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं. संगीत क्षेत्रातून ज्यांनी आपलं नाव कमवलं आणि आज खऱ्या अर्थानं पालघरमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यावेळेला साऊंड सिस्टम आशू डीजे यांचं नाव घेतलं जातं. फटका केलाय पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये. कौस्तुभ राऊतला बॉल बीट करणार. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4 आणि धावफलकावरती धावांची गती, धावांचा वेग अगदी जाऊन पोहोचलाय 17 वरती. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय. धन्यवाद आशू भाऊ, तुम्ही आलात कालच्या दिवसा देखील आमचा आवाज अतिशय सुंदर पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. साऊंड सिस्टम खूप महत्त्वाची असते. समालोचन करणं तेवढंसं सोपं का जातं तर तुमची साऊंड सिस्टम जर क्वालिटीची राहिली तर मग समालोचकाला ते सोपं जातं. 9 बॉल 8ची गरज. सॉफ्ट हँड, सेन्सिबल, प्रेझेंट्स ऑफ माइंड, क्रिकेट इज गेम इज जेंटलमॅन. आणि तो खेळ दाखवतात की एक चौकार आल्यानंतर सिंगल डबल कसा खेळावा. मृण्मय ठाकूर दर्शवतात त्यांना की सिंगल कसा घ्यावा. अगदी जोराने फटका केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. वडिलांच्या टीमच्या विरोधात आक्रमण. प्रफुल्ल गावड यांच्या विरोधात एका बाजूला आक्रमण. बाप वर्सेस बेटा, ज्यामध्ये आता मुलगा चाललाय पुढे, बापाला मागे सोडत जबरदस्त फलंदाजी. प्रफुल्ल गावड यांना टेन्शन आलंय आता. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 7 बॉल 3ची गरज. प्रफुल्ल गावड आता काहीतरी षडयंत्र रचतील ज्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. यस, त्यांनी सांगितले आता श्लोकला कुठल्या पद्धतीच्या श्लोकचे धागेदोरे त्यांना देखील माहिती आहेत, परंतु श्लोक सांगतो की पप्पा या वेळेला नाही. क्रिकेटच्या मैदानात तुमची रिस्पेक्ट मी ॲज प्रतिस्पर्धी म्हणून बघीन, मैदानाच्या बाहेर तुम्ही माझे बाप आहात. पुन्हा एकदा फटका केलाय आणि विजयाचा शंखनाद. प्रफुल्ल गावड इथे श्लोक ठरतात या मॅचचे केंद्रबिंदू. काही जबरदस्त खेळ केला.
चांगलं क्रिकेट दाखवलं, मेरिटवरचं क्रिकेट दाखवलं. आणि इथे जाऊया मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत सन्मानाकडे. प्रफुल्ल भाऊ, आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक जबरदस्त पद्धतीने प्रफुल्ल भाऊ जरा या, एक अतिशय सुंदर पद्धतीचा हा खेळ राहिला. आणि जिथे श्लोक गावड यांना दैदिप्यमान फलंदाजी, अगदी प्रत्येकाला खेळीमेळीच्या वातावरणात ठेवलं. आणि मॅन ऑफ द मॅच देखील तेच असतील. वडावकर सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण निश्चित स्वरूपात महेश वडावकर सर. श्लोक या मॅन ऑफ द मॅच साठी. खूप चांगला खेळ राहिला आणि महेश वडावकर सर आपल्याला बघायला मिळतात अतिशय सुंदर पद्धतीनं. श्लोक गावड, छोटा पाक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. आणि प्रफुल्ल गावड यांना थोडंसं दुःख दिलं त्यांनी. क्रिकेटच्या मैदानामध्ये अजून प्रतिस्पर्धी म्हणून हा खेळ असायला हवा. येणाऱ्या काळात एक चांगलं टॅलेंट टेंबोडाला रिप्रेझेंट करत असताना या वडावकर सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आज तुम्ही आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागले. तुमचं पदस्पर्श झाला आणि क्रिस्टल पार्क नगरी अगदी दुमदुमली. तुमचं स्वागत आहे. पाटील फलटण वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमेश भाऊ फील्ड सेटअप करून घ्या, वेळ आपण भरपूर घेत आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचे क्षणचित्र कैद होत असताना श्लोक